या बॉलवर लॉफ्ट केलाय डीपमध्ये फिल्डर, परंतु मिस फिडिंग आपल्याला पाहायला मिळाली. सेकंड रनसाठी कॉल, परंतु बॅट्समन फक्त एकाच धावेवर समाधान मानतोय. 22 रन आतापर्यंत झालेत. शेवटचे 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. हा बॉल देखील वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 23 रन. आणि शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक असेल तर नेक्स्ट मॅच जे वाघोबा 11 आपण तयार राहायचं आहे. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा येतो आणि सामना जिंकला श्रीसाई दत्त 11 या टीमने. चला फिडिंग साठी त्वरित मैदानाचा ताबा घ्या जय वाघोबा 11 आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. या सामन्याचा हिरो ठरलाय नवीन कातकरी. 21 रन आणि 2 विकेट ज्याने प्राप्त केले. नवीन आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम श्री स्वामी समर्थ 11 या टीमच्या माध्यमातून अमित पांडे आणि त्याचबरोबर मोहसिन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. स्पेल नंबर 1 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. जे वाघोबा 11 या टीमच्या दरम्यान खेळत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांना इन्व्हाइट केले. स्ट्रायकिंग एंड अमित पांडे राऊंड द विकेट. अमितसाठी पहिला बॉल, वेग भरपूर, भन्नाट स्ट्रॉंग अपील, परंतु अपील फेटाळली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले सौरभने. अतिशय भरपूर चांगला वेग आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवर लॉफ्ट केलाय, फटका चांगला, चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अमित पांडेच्या बॅटमधून येतोय हा चौकार. त्यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट. हा बॉल देखील वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. कमबॅक करण्याचा प्रयत्न सौरभने केला. ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर इरादे त्यांनी स्पष्ट केले होते, निर्धाव स्वरूपाचा बॉल रिलीज करून, आणि या क्षणाला देखील पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. कोलर पद्धतीचा हा बॉल, फटका चांगला, एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 5 रन देखील धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील वेग भरपूर होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन मोहसिन. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं 17 आणि एक मोठं लक्ष सेट करायचं टीम श्री स्वामी समर्थ 11 या टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी तर जरूर होती, परंतु थोडासा फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल, परंतु एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 रन. डीजे प्लीज. आपणास आम्ही वारंवार विनंती करतोय की आपण सीमारेषेच्या बाहेर बसा.
स्पेल नंबर 2 आणि सूरज कातकरीला इन्व्हाइट केलं. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम जय वाघोबा 11, कारण अजून अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. हा बॉल देखील आपण पाहू शकतो व्हाईट बॉलचा इशारा. 1 रनच्या साह्याने 7 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम श्री स्वामी समर्थ 11 या टीमचा, कारण एक मोठं टार्गेट त्यांना सेट करायचं आहे. हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉलची समाप्ती. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. सलगचे 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. शेवटचे 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील. हा बॉल देखील आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. सलगचे 4 बॉल आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे रिलीज केलेत. गोलंदाज सूरज कातकरी आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. अकुड पद्धतीचा हा बॉल अंगाचा वेध घेतला. डॉट बॉलची समाप्ती आणि शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. या ओव्हरचा जर विचार केला ना आतापर्यंत 5 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत परंतु त्यामध्ये अवांतर स्वरूपामध्ये 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरज कातकरीने. हा बॉल देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि
स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले गोलंदाज कमलाकर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम जे वाघोबा 11 स्ट्रायकिंग याला बॅट्समन अमित पांडे आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड स्पेल मधील 6 बॉल तो स्ट्राईक पासून वंचित राहिला. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु संधी गमावली आणि एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय परंतु झेल देखील सोडला आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आक्रमण केलंय या बॉलवर आणि झेलची संधी फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 13 रन. स्टान्स बदलले. रनआउटची संधी आणि बॅट्समन परंतु स्ट्राईक चेंज नसेल कारण दोन्ही बॅट्समनने सोबतच क्रीज सोडावी. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी परंतु जजमेंट चुकला आणि फक्त एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 1 रन च्या साह्याने 14. या बॉलवर आक्रमण केले, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत येतोय आज चौकार.
एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन. चला टीम माऊली वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि जिम बॉईज टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. एक धाव देखील पूर्ण केली परंतु या क्षणाला हा येईल चौकार. या ठिकाणी होतोय बाद. आहे 29 रन आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. चेंडू चाललाय बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 35. कॅप्टन आणि माऊली वॉरियर्स जिम बॉईज टीमचे कॅप्टन आपण त्वरित या आणि माऊली कॅप्टन चला टीम माऊली वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि जिम बॉईज टीमचे कॅप्टन
वॉरियर्स. चला माऊली वॉरियर्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जिम बॉईज टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉससाठी आमच्यापर्यंत माऊली वॉरियर्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर अमित दादा आपण या. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन अमित दादा आपण या. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती, परंतु ही संधी देखील गमावली. गोलंदाज आशु चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सूरज. सूरज साठी हा बॉल फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर पोचेल तोपर्यंत 4 रनसाठी आज चौकार. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. त्यानंतर एक चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला सूरजच्या बॅटमधून. अप्रतिम, लाजवाब, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स, सलग दुसरा चौकार.
36 रनचं लक्ष्य आणि आतापर्यंत 8 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जय वाघोबा 11 या टीमच्या माध्यमातून सूरज अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. चेंडू जाईल, सलग तिसरा चौकार. बारा रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक आ- 18 धावा आतापर्यंत झाल्यात आणि टीमची धावसंख्या 18 रन आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा स्टान्स बदलले, अक्रॉस द लाईन झाला. लॉंग स्टॉपच्या दिशेने हा फटका खेळायचा होता परंतु चांगली सुरुवात झाली. समीकरण येऊन टेपले येणारी 18 बॉल आणि आता मात्र 18 रनची गरज. गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 18 बॉल आणि अजूनही 18 धावा पूर्ण करायच्या आहेत. जय वाघोबा 11 या टीमला आतापर्यंत चांगली सुरुवात करून दिली. सूरज कातकरीने टीम जय वाघोबा 11 या टीमला एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट त्याने निर्माण करून दिला. गोलंदाज सज्ज होतोय. राहुलचा पहिला बॉल बिगिट केलाय सुहास यांच्या माध्यमातून परंतु कॅच ड्रॉप. एक धाव पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 20 रन आतापर्यंत झाल्यात. अजूनही 16 धावांची गरज. अजूनही 17 बॉल मध्ये 16 धावा पूर्ण करायच्या आहेत. हा बॉल वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. येणारे 16 बॉल आणि अजूनही 16 रन.
हा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला आणि परंतु लाईन चांगली होती. 15 बॉल अजूनही 16 रनची गरज येणाऱ्या 15 बॉलमध्ये. लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा रनआउटची संधी या क्षणाला होती परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु फटका फसला. टायमिंग थोडस कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि सलग 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. मोठा फटका खेळलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 रन. तर 24 रन आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. समीकरण येऊन ठेपले. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. चला फिटिंग त्वरित लावून घ्या श्री स्वामी समर्थ 11 टीम. बारा चेंडू आणि 12 रन ची गरज आहे. चला जितू दादा आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. स्टान्स बदलले. पहिल्याच बॉलवर सूरज च्या बॅट मधून येतोय आज षटकार आणि 11 बॉल आणि आता मात्र 6 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. फटका चांगलाय. चेंडू चाललाय सरळ 4 रनसाठी. आज चौकार आणि 1 धावेची